हॅलो फ्रेंड्स, विंग्ज ऑफ फायर नंतरचा स्फूर्तिदायक भाग, टर्निंग पॉईंट्स, आव्हाने पेलट केलेली वाटचाल, APJ अब्दुल कलाम. आज आपण ऐकणार आहोत मी देशाला काय देऊ शकतो. तर मी देशाला काय देऊ शकतो. व्हिजन इलेव्हेट्स द नेशन. व्हिजन इलेव्हेट्स द नेशन. संकल्प देशाची उन्नती करतो. मी देशाला काय देऊ शकतो. दुसऱ्या देशाच्या दृष्टीतून त्याला सन्मान आणि आदर मिळवून देऊ शकतो. माझे 100 कोटी देशबांधव आणि भगिनी यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. आर्थिक विकास आणि शिक्षण ह्यामधूनच आपण ते साध्य करू शकतो. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. इतरांना देण्याची जे आपल्याकडे आहेत ते सवय आत्मसात केली तर आपल्या देशबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास आपल्याला त्यामुळे मदत होईल. देशाला उद्देशून स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या संध्याकाळी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण देण्याचा मान भारताच्या राष्ट्रपतींना मिळतो. ते मधल्या काळात देशाचा किती विकास झाला आहे तसेच देशापुढे कोणती आव्हाने आहेत हे सांगण्यास ह्या 2 प्रसंगाचा उपयोग करतात. हे भाषण प्रथम इंग्रजीत व नंतर हिंदीत असते, परंतु जर बदल करून मी प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला हिंदीत अभिवादन करून भाषणाचा सारांशही हिंदीत सांगायला सुरुवात केली. मी राष्ट्रपती झालो तेव्हा माझे हिंदीचे ज्ञान अगदी जुजबी होते. तरीही मला वाटले की सुरुवातीला बोललेल्या तेवढ्या हिंदी शब्दांनी निदान भाषणाचा मतितार्थ जास्तीत जास्त श्रोतांना समजेल. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाला नेहमी एक विषय ठरवला जात असे. या भाषणाची तयारी नेहमीच बऱ्याच आधीपासून सुरू होत असे. आम्ही एक विषय ठरवत असू, नंतर वेगवेगळ्या खात्याकडून त्यासंबंधित माहिती मागवत असू आणि त्या विषयाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिस्थिती आहे तेही समजून घेत असू. संबंधित विषयातील तज्ज्ञांनी आम्ही एक प्रभावशाली प्रश्नावली पाठवत असू. संबंधित विषयातील तज्ज्ञांना आम्ही एक प्रश्नावली पाठवत असू. एवढे झाल्यावर आम्ही ती सर्व माहिती पडताळून पाहत असू. भाषणाचे अनेक कच्चे मसुदे तयार होत असत. अगदी 10 किंवा त्यापेक्षाही जास्त मसुदे होणे ही सर्वसामान्य बाब होती. मुख्य महत्त्व मूल्याने दिले जाई. दिनांक 14 ऑगस्ट 2005च्या भाषणाचा विषय होता ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे. भाषणाचे तब्बल 15 मसुदे केले गेले. अर्थात मी युरोपियन संसदेसमोर 25 एप्रिल 2007ला जे भाषण दिले त्याचे 31 मसुदे झाले होते. हा उच्चांक होता. माझ्या कार्यकालात मी राष्ट्राला उद्देशून 10 भाषणे दिली. या भाषणांचे विषय अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामध्ये आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ध्येयात परिवर्तन करणे हा एक होता. दुसरे असेही विषय होते. उदाहरणार्थ, आपली आठवण कुठल्या कार्यासाठी यावी, मानवी आयुष्याच्या प्रतिष्ठेसाठी शिक्षणाची जरुरी, नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी नेमके काय करावे ह्याचा आराखडा तयार करणे, ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे, 100 कोटी जनतेचे एक स्वप्न, एक संकल्प, राष्ट्रामध्ये चेतना जागवणे आणि मी माझ्या देशाला काय देऊ शकतो ह्या सर्व विषयांचा उगम भारताला एक विकसित राष्ट्र घडवणे ह्या एकाच कल्पनेतून झाला होता. हा संदेश सामान्य नागरिक, सुशिक्षित व्यावसायिक या सर्वांपर्यंत पोहोचला होता. त्यांच्या वर्तुळामध्ये त्यावर चर्चा व कृती झाल्या होत्या. उदाहरणार्थ, नोकऱ्या निर्माण करणे ह्याविषयी बोलताना मी जट्रोफा कॅरकस ह्या झाडाची लागवड देशात करण्याबद्दल बोललो. तेव्हा बऱ्याच राज्यांनी हे एक विशेष काम म्हणून हाती घेतले आणि आज लाखो हेक्टर जमिनीवर जट्रोफाची लागवड झालेली आहे. शिवाय जट्रोफाची झाडे वाढवणारे आपले तज्ज्ञ आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना पाठवून जट्रोफा लागवड करण्यास शिकवत आहे. म्हणजे त्यांनी ह्या झाडापासून तेलाचे उत्पादन, बायोफ्युएल, जैव इंधन करता येईल. जट्रोफा पडीक जमिनीतही लावता येतं. एकदा लावल्यावर झाडाचे आयुष्य 50 वर्षाचे असते आणि दरवर्षी त्यांना येणाऱ्या फळाच्या बियामधून जे तेल काढता येते ते डिझेलमध्ये मिसळता येते.
शिक्षणाच्या क्षेत्रात मुख्य परीक्षेच्या पद्धतीला बाद येऊ न देता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती ठेवाव्यात असा एक विचार पुढे आला. त्याप्रमाणे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने CBSE गुण देण्याच्या ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय ताण येतो ती बंद केली आणि श्रेणी देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे स्पर्धा निकोप झाली. ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या प्रश्नावर मी असे सुचवले की 55,000 मेगावॅट क्षमता असेल एवढे सौर ऊर्जेचे यंत्रसंच वा प्रकल्प उभे करावेत. म्हणजे 2030पर्यंत ऊर्जे बाबतीत देश स्वयंपूर्ण होईल. भारताला ऊर्जेकडे सर्वसमावेशक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. भारताला जितक्या कोळशाची गरज आहे त्यापैकी फक्त 80% कोळसा आपल्याकडे आहे. ऊर्जेची मागणी दरवर्षी 5% वाढते आणि कोळशाचे उत्पादन 1%. देशभरात बऱ्याच राज्यांमध्ये रोज 8 तास भारनियमन असतेच. तेव्हा वैकल्पिक मार्गांनी ऊर्जा मिळवण्याचे मार्ग विकसित करणे भागच आहे. शिवाय पर्यावरण शुद्ध राहण्याच्या दृष्टीने आपण कोळसा, तेल, गॅस यावर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे आणि सौर, पवन व जलशक्तीपासून प्रदूषणमुक्त ऊर्जा उत्पन्न करण्यावर भर दिला पाहिजे. सरकारने 2020पर्यंत 20,000 मेगावॅट इतकी सौर ऊर्जा मिळवण्याची योजना सौर ऊर्जा मिशन अंतर्गत जाहीर केली आहे. सौर ऊर्जा तयार करण्याचे दुसरेही मुद्दे समस्या आहेत. उदाहरणार्थ, सध्याच्या 15% क्षमतेच्या फोटोव्होल्टेक सेलऐवजी बरेच संशोधन करून जास्त योग्य असे पर्याय वापरून ही क्षमता कमीत कमी 50% वाढवली पाहिजे. शिवाय दिवसा सौर ऊर्जेचा स्रोत वापरायचा आणि रात्री बायोफ्युएल जैव इंधन वापरायची ही पद्धत अवलंबली तर खंड न पडता सलग ऊर्जा मिळत राहील. गुजरातमध्ये खाजगी कंपनीच्या सहकार्याने सौर ऊर्जा मिळवण्यासाठी 600 मेगावॅट क्षमतेचे यंत्रसंच बसून प्रकल्प उभे केले आहेत. त्यातून रोज 30 दशलक्ष युनिटचे उत्पादन होते आणि गुजरात सरकार प्रति युनिट 15 रुपये दराने ती ऊर्जा विकत घेते. आज राज्य व केंद्र सरकारपुढे भारताला आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणणे हाच एक संकल्प आहे आणि तो देशभर सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे. ह्या सर्व उदाहरणामधून सर्वांच्या एवढे लक्षात येईल की राष्ट्रपतींनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा अधिकार असतो आणि ते देशाला फायद्याचाच होईल असा प्रभाव पाडू शकतात. देशाला उद्देशून दिलेल्या भाषणासारखी मी संसदेच्या सदस्यासमोर भाषणं दिली होती. सन 1999, 2000, 2001, 2002 ह्या वर्षासाठी विशेष उत्तम संसद सदस्य ठरलेल्यांना 21 मार्च 2005 रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या समारंभात मी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. मी म्हणालो, स्वातंत्र्य आणि लोकशाही हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग नेहमीच राहिले आहेत. खरे तर या बाबतीत अतिप्राचीन काळी आपल्या ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये सभा आणि समिती ह्या खूप मान असलेल्या संस्थाच असत. तिथपर्यंत आपल्या इतिहासाचा माग काढता येतो. आता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या संस्था करतात. तशा तऱ्हेची कामे त्या संस्था करत असत. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीवर आधारित राज्यव्यवस्थेची आपण स्वीकारलेली पद्धत म्हणजे भारतीय संस्कृतीत पूर्वपार चालत आलेली सामान्य राजनीतीच आपोआपच पुढे चालू राहिली. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक संस्कृती असलेला भारत हा जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक लोकशाही असलेला अद्वितीय देश आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. भारतीय मतदारांची परिपक्वता आणि चातुर्य बघून जगाला कदाचित कमालीचे आश्चर्य वाटत असेल. कारण आपले मतदार नेहमी विचार करून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी हे दाखवून दिले आहे. आपल्या घटनेमध्ये विचारपूर्वक म्हटल्याप्रमाणे जनता ही सार्वभौम आहे व सत्ता त्यांच्याकडून मिळते. अशा जनतेला विकसित भारतात जगण्याचा अधिकार आहे. ह्या संदर्भात विकासाचे राजकारण महत्त्वाचे ठरते. राजकारणाचे 2 पैलू आहेत. एक, आपल्याला सर्वांना परिचित असलेली राजकीय पक्षांची पद्धत जी स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीच्या वेळी असणे गरजेचे होते, परंतु आज भारतातला कशाची जरुरी आहे. 26 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या खालचे जीवन जगत असताना आणि निरक्षरतेचे प्रमाण 34% असताना 3,60,00,000हून जास्त लोक नोकऱ्यांना शोधत असताना भारताला दरिद्र, निरक्षरता आणि बेरोजगारी ह्यामधून मुक्त झालेले विकसित राष्ट्र करणे हे आपले मुख्य लक्ष्य असले पाहिजे.
अशा परिस्थितीत गरज आहे ती विकासाच्या राजकारणाची. मला अशा परिस्थितीचे दृश्य पाहायला आवडेल ज्यामध्ये आपल्या देशातील राजकीय पक्ष विकासासाठी राजकारण अशा वातावरणात काम करतील आणि त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीरनाम्यात त्यांच्या राजकारणातील संकल्पना पुढे मांडण्यात एकमेकाशी स्पर्धा करतील. मी या संदर्भात काही उदाहरणे देतो. समजा अपक्ष म्हणतो की आमच्या नेतृत्वाखाली आम्ही भारताला 15 वर्षात आत विकसित राष्ट्र करू आणि दर 5 वर्षात किती प्रगती होईल याचा आराखडा करून तो कृतीत उतरू. ब पक्ष म्हणतो की नेमकी खात्रीची अशी योजना करून आम्ही 12 वर्षांमध्ये आमच्या नेतृत्वाखाली भारताला विकसित राष्ट्र बनवू. क पक्ष कदाचित राष्ट्राच्या विकासासाठीची एक नवीन कल्पना पुढे ठेवेल ज्यात प्रगतीचे निर्देशक वेगळे असतील आणि जागतिक पटावर भारत आपली भूमिका काय साकारेल याबद्दल त्यांच्या सुंदर कल्पना असतील. भारत अमुक इतक्या वर्षामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य कसा होईल यासाठीचे त्यांना खात्री असलेल्या मार्गाच्या आरेखडे ते पुढे मांडतील. माझ्या कल्पनेतील दुसऱ्या उदाहरणात अपक्ष म्हणतो की आम्ही असा भारत घडवू जिथे बेरोजगारी अजिबात नसेल. हे करण्यासाठी नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे जास्त असतील अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. ब पक्ष सांगतो की आम्ही असे वातावरण आणि व्यवस्था उभी करू जेथे न्यायालयामध्ये अनिर्णित खटले राहणारच नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न खूपच कमी होतील असे आम्ही बघू आणि हेही बघू की जनता एकात्मतेच्या वातावरणात जगेल. क पक्ष म्हणतो की एकही भारतीय उपाशी झोपणार नाही असे आमचे धोरण असेल. त्यांच्या कल्पनेत बुद्धिमान नेतृत्व देणारा, शांत नांदणारा, स्वच्छ आणि सुंदर जग बनवू शकणारा देश म्हणून भारताकडे जगातील इतर सर्व देश बघतील. जागतिक शांतता हेच भारताचे लक्ष्य असेल. तिसऱ्या उदाहरणातील संकल्प चित्रात अपक्ष सांगेल की येत्या 10 वर्षाच्या आत सर्व सीमावर्ती देशांशी आपले हात असलेले सीमासंबंधीचे वाद खात्रीने संपवले जातात. ब पक्ष म्हणेल की सीमासंबंधी सर्व वाद मिटून शेजारच्या देशांची शांततापूर्ण नाते आम्ही येत्या 5 वर्षात प्रस्थापित करू. क पक्ष कदाचित असे सांगेल की त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे सीमालगतच्या देशाबरोबर सीमाहीन मुक्ती व्यापार करता येईल. व्यापाराने समृद्धी येते आणि समृद्धी आली की शांतता येते. जनता जेव्हा कुठल्याही एका पक्षाला त्यांच्या विकासासंबंधीच्या योजना प्रत्यक्षात आणायला संधी देते आणि संसद सदस्यांच्या पूर्ण पाठिंब्याने त्या प्रत्यक्षात उतरतात तेव्हा संसद सदस्यांना उमद्या कामाने जनतेचे कल्याण होईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो किंवा ती देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती जास्त चांगले काम करू शकतो हे स्वतःलाही सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळते. आपल्या देशातील गरिबी समूळ नष्ट करण्याची गरज, ज्ञानावर आधारित व अटीतटीची स्पर्धा असलेल्या आजच्या जगात आपल्या सर्व जनतेला पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आणि आजच्या गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीत जनतेला व देशाला सुरक्षा पुरवण्याची गरज आहे. या अनेक गरजांमुळे आपापल्या आतापर्यंत माहिती असलेल्या राजकारणाच्या बाहेर पडून विकासाच्या राजकारणाकडे वळणे आवश्यक ठरणार आहे. राजकीय व आर्थिक असलेल्या पक्षीय तत्वांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण संसदेने बऱ्याच राष्ट्रीय प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल. एक विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करणे, पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, खंडित न होणारा वीज पुरवठा, देशाच्या प्रत्येक नागरिकाला राहायला घर व आरोग्य सेवा पुरवणे, संदेशवहन व संगणक शिक्षण सर्वदूर पोहोचवणे याबद्दल योजना आणि राष्ट्रीय सुरक्षा हे या सर्व प्रश्नात अंतर्भूत होते. सर्वांनी चर्चा करून मते मांडून ह्या सर्व ध्येयांच्या बाबतीत एकमताने संसदीय पद्धतीने धोरण आखले तर त्यामुळे भारत खचितच त्वरेने विकसित दर्जाला पोहोचण्याचा मार्गाला लागेल. म्हणून निरोगी स्पर्धेची वृत्ती ठेवून देशाला पुढे जाण्याला मदत करण्यात संसदेने आपली शक्ती खर्च करावी. यासाठी संसद सदस्यांच्या कामाचे महत्त्व प्रचंड आहे आणि हे अत्यंत जरुरीचे आहे की प्रत्येक संसद सदस्य ज्या आकांक्षा आणि आदर्शासाठी निवडून दिल्या गेल्या असेल त्या तो पुऱ्या करेल. तरी पण मी संसद सदस्यांना सांगितले त्याप्रमाणे अशी काही नग्न सत्य आहेत जी आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत पण ती कबूल करायच्या पण नाकारतो. त्याबद्दल तुमच्याशी बोलण्यास मी बिचकणार नाही कारण मी तुमच्यापैकीच आहे. तुमच्या इतक्याच मीही संस्थेचा भाग आहे आणि संसदीय राज्यपद्धती यशस्वी व्हावी याची मलाही तुमच्या इतकीच काळजी वाटते. आपल्या निवडणुकांची पद्धत अलीकडे कमालीच्या तणावाखाली आलेली आहे. आपण स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करूया. आपल्या पक्षाच्या विधिमंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्यासाठीचा दबाव असल्याने ज्या विधिमंडळात जागा कदाचित शंकास्पद आणि लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधी
पद्धतीने घोडे बाजार जिंकल्या जातात असा आरोप केला जातो. त्यामुळे अनेक वेळा जनतेच्या मनात आपल्या लोकशाही पद्धतीबद्दल शंका उभे होत आहे. जेव्हा राजकारणी गुंडगिरीच्या नीच स्तराला जाऊन पोचते तेव्हा राष्ट्र अटळ अशा अनर्थाच्या आणि विनाशाच्या संकटाच्या रस्त्यावर जाऊन पोचतं. हा धोका आपण पत्करू नये. आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि आपल्या घटनेमध्ये तिचा पाया घालणाऱ्या संस्थापकांनी इतक्या मेहनतीने व आशापूर्वक काम करून ज्या अपेक्षा बाळगल्या त्या जाणूया, अशासाठी की भारत स्वबळावर टिकून राहील आणि एक परिपक्व, स्फूर्तिवान आणि लोकशाही असलेले राष्ट्र होईल. आपला सांस्कृतिक वारसा, मूल्ये आणि भारतीय संस्कृतीचा स्थायी भाव कायम ठेवून जीवनशैली बदलता यावी अशी लोकांची अतिशय मनापासून इच्छा आहे. जरूर त्या योग्य योजना आणि कायदे करून ते अंमलात आणून सामाजिक परिवर्तन घडवून संसद सदस्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतील. आपल्या योजना आणि त्या अंमलात आणण्याच्या पद्धती ह्या बहुतेक वेळा अविश्वासावर आधारित असतात. त्यामुळे काम करण्याची इच्छा आणि अधिकार असणाऱ्यांचा विरस होऊन ते दबलेले राहतात. ह्या उलट जेथे काम करण्यास भरपूर वाव मिळतो आणि विश्वास टाकला जातो अशा वातावरणात भारतीय लोक प्रचंड यश मिळवून दाखवतात. विकासाच्या दिशेने जात असलेल्या अर्थव्यवस्थेत ज्यांच्यामुळे अडथळे येतात असे जुने किचकट कायदे आणि व्यवस्थापन पद्धती संसदेने एक योजना तयार करून रद्द करावी. असे केले तर प्रामाणिकपणाने धडपड करून प्रगती करू बघणारे जे अनेक लोक आहेत त्यांना संधी मिळेल आणि त्यांच्या आशा पल्लवित होतील. भारताने परस्पर विश्वासावर आधारित कार्यपद्धतीकडे वळले पाहिजे आणि ह्या श्रेष्ठ संसदेचे सदस्य हा बदल घडवून आणू शकतील असे मी त्यांना आग्रहाने सांगितले. ह्या योजनेत यशस्वी होण्यासाठी 5 प्रमुख क्षेत्रे ज्यामध्ये भारताकडे ही कामे करण्यासाठी जरूर ते मूलभूत सामर्थ्य आहे, त्यात एकत्रच काम सुरू केले पाहिजे ती अशी: शेती आणि खाद्यपदार्थावर प्रक्रिया करणे, शिक्षण आणि आरोग्य, पायाभूत सुविधा उदाहरणार्थ विश्वासार्ह आणि उत्तम दर्जाचा वीज पुरवठा, चांगले रस्ते आणि इतरही पायाभूत सुविधा देशातील सर्व भागात पुरविणे, माहिती आणि संदेश संपर्क यासाठीचे तंत्रज्ञान, गुंतागुंतीच्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता. ही 5 क्षेत्रे एकमेकाशी खूप संलग्न आहे आणि त्यांचा परस्पर समन्वयाने विकास केला तर अन्य आर्थिक बाजू आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आपण अग्रेसर होऊ. या 5 क्षेत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करून प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रूरल एरियाज PURA उपयोगाने ग्रामीण भागात संपन्नता आणण्यासाठी रस्ते, इलेक्ट्रॉनिक साधने व ज्ञान पुरवणे. ह्या 3 सुविधा जोडल्या गेल्या तर आर्थिक दृष्टीही ग्रामीण भाग इतर देशाशी जोडला जाईल. संपूर्ण देशात PURAचे 7,000 समूह होतील असा अंदाज आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारते आहे आणि दरडोई ढोबळ उत्पन्न ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP वर्षाला 9% वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी उघडपणे दिसते आहे की बहुसंख्य लोकांची जीवनशैली सुधारण्यात ही आर्थिक वाढ दिसून येत नाही, विशेषतः ग्रामीण भागात आणि काही शहरी भागात आहे. म्हणून आम्ही राष्ट्रीय विकास दर नॅशनल प्रॉस्पेरिटी इंडेक्स NPA तयार केला म्हणजे NPI, ज्यात खालील गोष्टीची गोळाबेरीज होते: 1. दरडोई ढोबळ उत्पन्नातील वार्षिक वाढ, 2. लोकांच्या विशेषतः दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या जीवनशैलीत झालेली सुधारणा आणि 3. प्रत्येक तऱ्हेच्या जीवनशैलीत आपल्या सांस्कृतिक वारशातून भारताचे वैशिष्ट्य असलेली जी जीवनमूल्ये दर पिढीकडे येत असतात त्याचा अंगीकार म्हणजेच NPI = 1+2+3. विशेषतः नंबर 2चे कार्य प्रत्येकाला निवाऱ्याची उपलब्धता, चांगले पाणी, चांगला आहार, योग्य ती स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, चांगले शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता हे सर्व यात आहे. नंबर 3चे कार्य एकत्र कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देणे, एकजुटीने काम करण्याचा उत्साह सर्वांमध्ये आणणे, चांगले प्रामाणिक आयुष्य जगणे, समाजातील भेदभाव दूर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंटे व खेडे नसलेला मैत्रीपूर्ण समाज निर्मिण्यास प्रोत्साहन देणे. हे झाले आहे की नाही हे कळण्याचा मार्ग म्हणजे कौटुंबी व जातीय शांतता नांदणे, लाचलुचपतखोरी कमी होणे, कोर्ट कच्चे कमी होणे, मुले व स्त्रिया यांच्यावरील अत्याचार बंद होणे आणि जातीय तणाव नसणे. तसेच दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होत गेली पाहिजे, इतकी की 2020 पर्यंत ही संख्या 0च्या जवळपास पोहोचली पाहिजे.
राष्ट्रीय आर्थिक सुधारणांचे आकडे वाढण्याचे काम कुठल्याही वर्षी देशाच्या राष्ट्रीय विकास दराचा आकडा बघून झाले पाहिजे. ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल तशी ती आणण्यासाठी ताबडतोब केल्या पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या? तुमच्यापैकी बऱ्याच जणांशी झालेला संवाद आणि मी वेगवेगळ्या राज्य व केंद्र स्तरावरील कार्यक्रमांमधून जे समजू शकलो ते असे: खाजगी आणि बिनसरकारी संस्थांनी घेतलेला पुढाकार, तसेच राष्ट्राच्या विकासाच्या कामात सहभागी होण्याची नागरिकांची तीव्र इच्छा, या सर्वांमुळे मला विश्वास वाटतो की ह्या संकल्पनांचे ध्येय गाठण्यासाठी काम करण्यास आपला समाज तयार आहे. तुम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन 2 गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, त्या मी सुचवू का? 1. ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे विधेयक. ऊर्जेसाठी 3 अंगांनी विचार करावा, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. 2. व्हिजन 2020 एक ठराव संमत करावा की राष्ट्रीय विकास दराचा मापदंड धरून 2020 येण्यापूर्वी भारत हा सुरक्षित, संपन्न, सुखी आणि आर्थिकदृष्ट्या विकसित देश आपण केला असेल. ही विधेयके ठरवलेल्या मुदतीत प्रत्यक्षात उतरवण्याचे महत्त्व हे माझ्यासारखेच तुम्हालाही पटेल. मी या प्रश्नांना व मुद्द्यांना इतके महत्त्व देतो की ह्या पुस्तकात त्याविषयी मी जास्त विस्ताराने पुढेही लिहिले आहे. राष्ट्रपती भवनात मला लक्षात राहण्यासारखा विलक्षण अनुभव आला. एखाद्या राज्याबद्दल किंवा संस्थेबद्दल मी संदर्भासाठी लागणारी माहिती, आकडेवारी इत्यादी एखाद्या मंत्रालयाकडून किंवा सरकारच्या एखाद्या खात्याकडून अथवा नियोजन आयोगाकडून किंवा थेट त्या राज्य सरकारकडून मागवली तर अत्यंत बिनचूक आणि अगदी ताजी माहिती राष्ट्रपतीच्या सचिवालयातून स्मरणपत्र न पाठवताही तत्परतेने पाठवली जात असते. राष्ट्राला, संसदेला, विविध राज्य विधिमंडळामध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये, विद्यापीठे इत्यादींना उद्देशून करायची असणारी माझी भाषणे तयार करण्यासाठी हा माहितीचा स्रोत अत्यंत उपयोगी पडत असे. ही उपलब्ध असणारी सोय अत्यंतच उपयोगी पडणारी होती, जी पूर्वी अशा प्रकारे वापरली गेली नव्हती. दुसरी एक मूलभूत महत्त्वाची कार्यक्षमता आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये तयार केली होती. ती होती इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने कम्प्युटरवर परिषदा किंवा बैठका, व्हर्च्युअल कॉन्फरन्स किंवा मीटिंग घेण्याची सुविधा. ह्या सुविधेमुळे लांबच्या प्रदेशांमधल्या वेगवेगळ्या संस्थांमधल्या तज्ज्ञांशी एखाद्या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा करणे शक्य होत होते. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात 12 राज्यांच्या विधिमंडळामध्ये मी सदस्यांना संबोधून भाषणे दिली. माहिती गोळा करणे, तिचे वर्गीकरण करणे, त्यातील ठळक मुद्दे, तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय हे सर्व गोळा करून विकासाचे ध्येय गाठण्याची भाषणे तयार करण्यास साधारणपणे 15 दिवस ते 1 महिना लागत असे. व्हर्च्युअल परिषदा साधारणपणे रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंतच्या वेळात राष्ट्रपती भवनात संगणकीय सुविधेद्वारे घेतल्या जात असत, कारण त्या वेळात बहुधा ह्या तज्ज्ञ मंडळींना सल्ला द्यायला वेळ उपलब्ध असते. आम्ही जी राज्ये निवडली होती ती होती जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, मिझोरम, मेघालय, सिक्कीम आणि पुडुचेरी. कुठल्याही राज्याच्या उत्कर्षासाठी विशेष कामे सुचवली जाण्यापूर्वी तेथील सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास केला जात असे. हा अभ्यासात दरडोई उत्पन्न, साक्षरतेचे प्रमाण, दारिद्र्यरेषेखाली प्रजेची संख्या, बेरोजगारीचे प्रमाण तसेच राज्याची शेती, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रांमधील मूलभूत कार्यक्षमता ह्या सर्वांचा समावेश असे. उदाहरणार्थ, बिहारने करावी तशी जी लक्ष्ये निवडली ती अशी होती: 1. शेती आणि शेतात पिकवणाऱ्या पिकांची गुणवत्ता वाढवणे. 2. शिक्षण आणि स्वयंरोजगार सुरू करणे. 3. मनुष्यबळाचा योग्य उपयोग करून घेणे. 4. नालंदामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभे करणे. 5. आरोग्यसेवेचे काम हाती घेणे. 6. पुराच्या पाण्याचे नियोजन. 7. पर्यटन व्यवस्था. 8. पायाभूत सुविधा. 9. विशेष आर्थिक विभाग SEZ सेज आणि 10. ई-गव्हर्नन्स इंटरनेटवरून राज्यकारभार चालवणे. अशी 10 उद्दिष्टे बिहारच्या विकासासाठी तयार केली. त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून बिहारचे मानसी उत्पन्न 2005-06 मध्ये 6,300 होते. ते 2010 मध्ये 35,000 पर्यंत वाढले. लोकांनी गुंतवणूक करावी असे वातावरण तयार केल्याने नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि 31 डिसेंबर 2005ला ज्या 1 कोटी लोकांना नोकऱ्या नव्हत्या किंवा चांगल्या नोकऱ्या नव्हत्या त्यांना नोकरी मिळण्याच्या फार मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. बिहारने 2015 पर्यंत 100% साक्षरतेचे व सर्वांना नोकऱ्या मिळवून देण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
बिहार सरकारने बऱ्याच योजना हाती घेतल्या आहेत आणि मला हे बघून आनंद होतो की आज देशातील सर्वात झपाट्याने प्रगती करणारे राज्य बिहार आहे. त्यामुळे कामाच्या शोधात राज्य सोडून बाहेर जाणाऱ्याची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. ह्यावरच उघडेच दिसते की मोठ्या प्रमाणात चांगल्या नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण बिहारमध्ये वाढले आहे. विधिमंडळाच्या सदस्यांनी ह्या सर्व कामात चांगला सहभाग घेतला. आम्ही जे सादरीकरण केले त्यामुळे कृतीशील कार्यक्रमांना राज्यात सुरुवात करण्यात आली. विधिमंडळात दिलेल्या भाषणानंतर मी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासदांनाही याच मुद्द्यावर संबोधित केले. केरळमध्ये त्या राज्यासाठी निवडलेल्या उद्दिष्टावरील लिखाणाचा मल्याळमधील अनुवाद केला. जिल्हास्तरीय कार्यशाळा घेतली आणि ती कामे यशस्वी रीतीने पार कशी पाडता येईल ह्यावर तज्ज्ञांची मते घेऊन ती विधिमंडळाकडे पाठवली. इतर राज्यांमध्येही प्रसारमाध्यमांनी त्या भाषणांना चांगली प्रसिद्धी दिली आणि राज्यांमधल्या संस्थांकडून मला अपेक्षित असा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर संस्कृती व जीवनमूल्ये ह्यांच्या एका धाग्याने 100 कोटी लोकांना सोडण्याचे माझे स्वप्न आहे. संस्कृती व जीवनमूल्य ह्यांच्या एका धाग्याने 100 कोटी लोकांना जोडण्याचे माझे स्वप्न आहे. आपले महान प्राचीन ग्रंथ आपल्या वैभवशाली भूतकाळाची आठवण आपल्याला करून देतात आणि त्यांच्याचमध्ये एक सुंदर भविष्यकाळाची आशाही आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.